आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पेन प्रांत कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न। स्वातंत्र्य दिनानिमित्त पेन प्रांत कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। प्रांताधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आमदार रविशेठ पाटील आणि प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने परिसरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाला पेन नगरीच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ शेठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, नायब तहसीलदार पंचायत समितीचे सदस्य उद्योजक राजू शेठ पिचिका, उद्योजक रशाद दादा मुजावर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, महिला कार्यकर्त्या, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। दरम्यान पेन प्रायव्हेट हायस्कूल येथेही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पेन शहर आणि परिसरात विविध ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकांमध्येही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। हेलो हेलो, भारत माता की जय। हॅलो निघालो। नमस्कार। आज 15 ऑगस्ट देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन। या स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम देशवासियांना, पेणकरांना मी मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। हा तिरंगा म्हणजे फक्त आपला राष्ट्रध्वज नाहीये, हा तिरंगा म्हणजे फक्त आपली शान नाहीये, हा तिरंगा म्हणजे अनेक हुतात्म्यांनी, ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाचं प्रतीक आहे हा तिरंगा। हा तिरंगा म्हणजे आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास आहे आणि जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आकाशात असतील तोपर्यंत हा भारताचा तिरंगा असाच उंच फडकत राहो या शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे आपण बघितलं मागच्या गेल्या 9 ऑगस्ट पासून संपूर्ण देशात आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश हा तिरंगामय झालेला आपण बघितला। हर घर तिरंगाच्या माध्यमातून हा फक्त आपल्या पंतप्रधानांनी एक उपक्रम राबवला नाही, तर संपूर्ण देशवासियांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचा आणि देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्याचा हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात झाला। त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन धन्यवाद। 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्टच्या सर्व देशातील नागरिकांना आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। देशाची भरभराटी व्हावी, प्रगती व्हावी अशी इच्छा सर्व नागरिकांची आहे आणि यासाठी आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर्वांना देतो। 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व देशवासियांना। देशाची प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।